पहिल्या बैठकीत सांगितलं होतं की जालना शहरामध्ये मोकाट ज्या जनावरांना मालक नाही, ज्या जनावराचा दाखला नाही, अशा जनावरांसाठी आपण आजपर्यंत काय उपाययोजना केली, हे जनावरं किती आजपर्यंत पकडण्यात आले, कोणत्या कोंडवाड्यात ठेवण्यात आले आणि याच्यावर किती खर्च झाला, आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून याच्यावर निगराणी कोण करतं, हा माझा या सभागृहाला आणि आपल्या संपूर्ण प्रशासनाला प्रश्न आहे. निश्चितपणानं अनेक पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये असतात, दवाखान्यात जायचं काम पडतं आणि 10-10, 12-12 मोकाट जनावरं रस्त्यावर बसलेले असतात. तो पेशंट दवाखान्यापर्यंत जाऊ शकत नाही आणि कितीतरी पेशंट त्या ठिकाणी रस्त्यामध्ये दगावले. म्हणून मोकाट जनावरांचा प्रश्न सर्वात आधी निकाला निघाला पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे. दुसरा मुद्दा आहे स्वच्छतेच्या संदर्भानं. जालना शहरातील अनेक नागरिक आमच्याकडे तक्रारी करतात. आमच्याकडे म्हणजे प्रत्येक प्रभागातील प्रत्येक नगरसेवकाकडे तक्रार असते की आमच्या घराच्या बाजूला चौकामध्ये कचरा आणून टाकतात. या प्रभागातले लोक त्या प्रभागामध्ये जाऊन कॅरी बॅगमध्ये जाऊन कचरा नेऊन टाकतात. याच्यावर आपल्या प्रशासनाची कुठल्याही प्रकारची पकड नाही आहे. कोण SI येतो, कोण अधिकारी येतो, काही माहीत नाही. आणि म्हणून या महापालिकेच्या माध्यमातून आपण SIवर मोठ्या प्रमाणात खर्च करतो, परंतु स्वच्छतेकडे मात्र ते जाणीवपूर्वक कानाडोळा डोळा त्या ठिकाणी करतात. निश्चितपणाने त्यांच्या महिन्याच्या काही पगारी असतील, जर कोणी कामामध्ये कामचुराई जर केली तर त्याचा पगार त्या ठिकाणी रोखला गेला पाहिजे. हा स्वच्छतेचा विभाग झाला. पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने तुम्हाला सांगतो की जालना शहर हे 3,50,000 ते 4,00,000 लोकसंख्येचं शहर आहे. या शहरामध्ये प्रत्येक नागरिकाला वाटतं की मला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. आपण अनेक महत् प्रयासानं मागच्या कालखंडामध्ये पैठणचं पाणी जालना शहरामध्ये आणलं, परंतु आज देखील आपण आपल्या ढिसाळ प्रशासनामुळं आपण लोकांना चांगलं स्वच्छ पाणी देऊ शकत नाही आणि अनेक गल्ल्या मध्ये पाणी येतं आणि बरेचसे लोक या पाण्यापासून वंचित राहतात. सर्व लोकांना समान आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. पुढच्या 3 महिन्यामध्ये आपला मानस आहे, आपल्या सभागृहाचा, आपल्या महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रत्येक 3 महिने या येणाऱ्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये दर तिसऱ्या दिवशी दर दिवसाआड आम्ही त्या ठिकाणी पाणी पुरवठा करू. आणि एवढा जर कोट्यावधी लाखो रुपयाचा खर्च होत असेल, प्रशासनावर त्या ठिकाणी खर्च होतो, परंतु आपले नगर अभियंता असेल, त्या विभागाचं काम करणारे कर्मचारी असतील, कोणाचंही त्या ठिकाणी लक्ष त्या ठिकाणी नसतं. आणि म्हणून तोकडी जर कर्मचारी व्यवस्था असेल तर आम्ही पहिल्या बैठकीपासून सांगितलं की आउटसोर्सिंग घ्या. जोपर्यंत आपला RR मंजूर होणार नाही तोपर्यंत आपण आउटसोर्सिंग कर्मचारी घेऊन आपल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडावा, अशा प्रकारची मी या सभागृहाला विनंती करतो. तसंच पथदिवे, जालना शहरामध्ये अनेक करोडो रुपये खर्च करून सिमेंटचे रस्ते आपण तयार केले, नाल्यांचं बांधकाम केलं, परंतु आजही चमनहून महानगरपालिकेकडे येतो आणि प्रत्येक सिमेंटच्या रस्त्यामध्ये पथदिवे MSCBचे आजही उभे. आपल्याकडून महापालिकेची MSCBनं जर परवानगी घेतली असेल तर MSCB आपल्याला आपल्या महापालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी पैसे देतं का, याच्यावर कोणाचं लक्ष त्या ठिकाणी नाही. आणि आम्ही प्रत्येक सदस्य वारंवार विनंती करतो की हे पथदिवे काढून हटवले पाहिजे, जेणेकरून ट्रॅफिक सुरळीत त्या ठिकाणी होईल. त्याच्यावर सुद्धा आपल्या प्रशासनाचं लक्ष नाही. आयुक्त मॅडम, माझी विनंती आहे की अशा प्रकारचे काही मूलभूत गरजा आहे, नागरिकांच्या मूलभूत गरजा आहे. लोक टॅक्स देतात, आपल्याला पाणीपट्टी भरतात, नळपट्टी भरतात, परंतु आपण त्यांना सुविधा देण्यासाठी कुठंतरी कमी पडतो. निश्चितपणाने याच्यावर विचार झाला पाहिजे. मुख्य रस्त्यावरील विद्युत खांबाच्या संदर्भानं अनेक लोकांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या, परंतु आजपर्यंत गेल्या 7 महिन्यामध्ये आम्हाला लोकांनी निवडून दिलं आणि एकही खांब आपल्या प्रशासनाकडून, MSCB कडून, महापालिकेकडून त्या ठिकाणी हटवण्यात आला नाही. अशा प्रकारची मी विनंती करतो. निश्चितपणानं आपण आपल्या नेतृत्वामध्ये या सर्व प्रशासनाला एकदम टाईट करून प्रत्येक विभागाचा जो काही कोणी प्रमुख असेल, या प्रमुखाचा दर 4 दिवसाला आढावा झाला पाहिजे आणि या मूलभूत गरजा ज्या काही आहे शहरातल्या, ह्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करावा, अशा प्रकारची माझी सभागृहाला विनंती आहे. आणि